सर्वप्रथम सर्वांना नमस्कार। आज पक्ष प्रवेश होतोय पालघर जिल्ह्यामध्ये आणि ते पक्ष प्रवेश निमित्त आपल्या मंचावर उपस्थित आपले लाडके खासदार हेमंत सावरा साहेब, त्यांना सर्वांनी ताली वाजवून त्यांचं स्वागत करावं। त्याच्यानंतर आपले लाडके आमदार हरिचंद्र भोये विक्रमगड विधानसभा, त्यांच्यासाठी पण ताली वाजवून स्वागत करावं। त्याच्यानंतर उपस्थित मंचावर आपले ज्येष्ठ नेते बापजी सर, आपल्या जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रकाश निकम साहेब असतील, आमचे सरचिटणीस अशोक गोडेजी असतील, विनाताई आमची महिलाची अध्यक्ष जिल्ह्याचे, त्याच्यानंतर मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर नाव घ्यायला गेलो तर फार उशीर होणार आहे। आणि मी माझं भाषण कधी सुरू करतो तो शायरीने सुरू करतो आणि शायरीने संपवतो। तर माझी पहिली शायरी ऐकून घ्या तुम्ही। कभी फूक तो कभी निवाले नहीं देखे, कभी केक तो कभी हवाले नहीं देखे, सबने देखी अकड़ मेरी मंजिल पे, किसी ने पैरों के छाले में देखे। आज खास करून रवींद्र चव्हाण साहेब जे इथे येऊ शकले नाही, त्यांना मनापासून मी त्यांचे आभार व्यक्त करतो। ते ऑनलाईन आले आणि आपल्याला शुभेच्छा दिलं आणि त्यांचा आशीर्वाद हे भारतीय जनता पार्टीला 2018-19 पासूनच त्यांचा आशीर्वाद जिल्ह्याला लाभलेला आहे आणि ते प्रत्येक सुखदुःखमध्ये रवींद्र चव्हाण साहेब आपल्या पालघर जिल्हा कार्यकर्त्याला नेहमी सपोर्ट करतात। तर त्यांच्यासाठी ताली वाजवून स्वागत करावं, आभार करा त्यांच्या। कारण त्यांनी ऑनलाईन मुख्यमंत्रीकडे असताना त्यांचे कार्यक्रम असताना पण ते बाहेर येऊन आपल्याला ते आशीर्वाद दिला त्यांनी। मंचावर उपस्थित त्याच्यानंतर आज जो पक्षप्रवेश होतोय त्याच्याविषयी तुम्हाला सांगू इच्छितो का हे जे पक्षप्रवेश देतात त्याच्या मागचा उद्देश एकच आहे की भारतीय जनता पार्टीवर विश्वास, मोदीजीच्या नेतृत्वावर, देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वावर आणि आपल्या जिल्ह्यामध्ये खासदार साहेब असतील, सावरा साहेब, आमदार हरिचंद्र भोये साहेब असतील, यांच्यावर विश्वास ठेवून आणि आपल्या पक्षामध्ये जे येतात त्याच्यामध्ये मागच्या काळात जे मोदीजीने केलेले काम, आज रिसेंटली आता मागच्या आठवड्यात जे आज शेतकरी लोकांना 36,000 करोडचं पॅकेज दिलं देवेंद्र फडणवीस यांनी, ही लहान गोष्ट नाही आणि दिवाळीच्या अगोदर त्यांना पैसे वर्ग होणार आहे। तर दुसरं, आज जीएसटी मध्ये रिफॉर्म आलं। आज जीएसटीचा फायदा, तुम्ही 10 लाखची गाडी घ्यायला गेले तर 1,18% जीएसटी त्याच्यावर कमी झालं। जीएसटीच्या हिशोबाने भरपूर फायदा होत चाललाय देशभरात। त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना ही जोरात सुरू आहे आणि प्रत्येक 8 महिन्यात 2 महिन्यात त्यांना पैसे भेटतात ना पैसे। तर हे देवेंद्रजीची कृपा आहे आणि आपल्या रवींद्र साहेबची आपल्याला आशीर्वाद आहे जिल्ह्यावर। आणि त्याच्यानंतर आज नवीन निर्णय घेतला महसूल मंत्रींनी, ज्याची 10 गुंठ्याची जागा असेल सरकारी जागेमध्ये त्याच्यावर पण नावावर ते करून सरकार देणार, ही फार मोठी गोष्ट आहे। 10 गुंठ्याची आतमध्ये जागा असेल ते नावावर करून देणार, वन असेल तर सरकारी जागामध्ये असेल। हे नवीन GR आता ते लवकरात लवकर सर्वांना त्याचा फायदा होणार आहे। त्याच्यानंतर सांगू इच्छितो की आपले आमदार हरिचंद्र भोये साहेब, जेव्हा आपण लढलो विक्रमगड सीट तेव्हा आपल्याला विश्वास होता की ते निवडून येणार आणि आले 43,000 मतांनी। ही काय लहान गोष्ट नाही, ही कार्यकर्त्याची ताकद आहे आणि ही ताकद आणि त्यांनी जे केलेलं 1 वर्षात भोये साहेबने ह्याचा आमदार, मला वाटतं याच्या अगोदर मागे त्यांच्या मतदारसंघामध्ये जे आमदार होते ते आजूबाजूला पण येऊ शकत नाही, त्यांनी स्वतःची दुकान चालवली आणि भोये साहेब इथे येण्याच्या अगोदर महिला झालेली तिथे गेले ते आणि तिथून इकडे डायरेक्ट आले। कारण त्यांना खंत आहे कार्यकर्त्याची आणि त्यांच्या जे संघटनमधून आलेले हरिचंद्र भोये साहेब आहेत, त्यांना मनापासून मी सांगतो की साहेब तुम्ही असंच काम करत राहा, पूर्ण पक्ष तुमच्या सोबत आहे। आणि आपले हेमंत सावरा साहेब खासदार, त्यांच्याविषयी काय बोलायचं, त्यांचे कुटुंब, त्यांचे वडील 6 टाइम आमदार, 2 टाइम कॅबिनेट, 2 टाइम आपल्याकडे पालकमंत्री होते, त्यांचे चिरंजीव आहेत, त्यांच्या रक्तामध्ये लोकसेवा आहे आणि ही खायची गोष्ट नाही। आपलं नसीब चांगलं आहे त्या खासदार हेमंत सावरा साहेब आपल्याला लाभले, त्यात एखाद लाभला असतं बरं का तर प्रकाश निकम साहेब आपलं बरंच झालं असतं सर्व, बरं का? आता समजलं तुम्हाला? तर आपण भाग्यवान आहोत की आपल्याला असं खासदार लाभले, असं आमदार लाभले आणि आपल्या संघटनमध्ये तुम्हाला जे नवीन लोक प्रवेश देणार आहेत, तुम्हाला छाती रोखून सांगतो साहेब, तुम्हाला कधीच वाटणार नाही म्हात्रे साहेब असतील, कुणालजी असतील, संजू ढिंडे असतील, त्याच्यानंतर इतर सर्व जे लोक पक्ष प्रवेश करतात त्यांना तुम्हाला कधी दुर्व्यवहार होणार नाही, हे मी तुमच्या सर्वांच्या वतीने तुम्हाला सांगतो। म्हात्रे साहेब, कैलास म्हात्रे पालघर शहराचे फार मोठा नाव आहे
आणि त्यांनी आपल्यावर विश्वास टाकून आपला पक्षात प्रवेश घेतात, हे काय लहान गोष्ट नाही. आज तुम्ही विचार करा, पालघरमध्ये शिवसेनेचा बालेकिल्ला होता, हे सर्वांनी बघितलं असेल. आज पालघरमध्ये बालेकिल्ला भारतीय जनता पार्टीचा होणार. मी तर एवढंच बोलू इच्छितो की ज्यांनी स्वप्नामध्ये पण बीजेपीचा वाईट विचार केला ना, त्याला शोधून मारा. कारण तुम्हाला सांगतो, भारतीय जनता पार्टीला हे जिल्ह्यामध्ये फार मोठं भविष्य आहे. आणि हे तुम्हाला सांगतो, का सांगतो माहिती आहे का? आता जिल्हा परिषद निवडणूक, पंचायत समिती निवडणूक, नगरपालिका निवडणूक, नगरपंचायत निवडणूक, हे सर्व निवडणूक मध्ये आपण कार्यकर्ता किती कार्यकर्त्याला संधी भेटणार आहेत माहिती आहे का? 262 हे कार्यकर्त्याला संधी भेटणार लढायला. ही लहान गोष्ट नाही. कारण आज जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायत इथे 262 कार्यकर्त्याला संधी भेटणार. आणि तुम्हाला हे सांगतो छाती ठोकून, त्याच्यामध्ये 150 लोक निवडून येतात. आणि आपला पक्षाचा हा गोल्डन पिरियड आहे. गोल्डन पिरियड जो सांगतो ना, सोन्याची संधी करायचं, हे पक्षाला हे टाइम आलेला आहे. आणि हे टाइमला समजा आपण कुठे कमी पडलो तर भविष्यामध्ये हे वातावरण असेल नसेल याची गॅरंटी नाही. म्हणून आज जे पक्ष विश्वास टाकून जे तुम्ही लोकांनी पक्ष प्रवेश केलाय, तुम्हाला कधीच असं वाटणार नाही तर तुम्ही चुकीचा निर्णय घेतला, चुकीच्या पक्षात आले. कारण मी पण 10 वर्ष अगोदर कैलास मात्रेच्या पक्षात आलो, तेव्हा मला पक्षाने सर्व दिलं. जेव्हा मला देऊ शकतात माझ्यासारख्याला, तर सर्वांना द्यायला काय प्रॉब्लेम आहे? कैलास मात्रेचा मला सर्व दिलं पक्षाने. दुसरीला जिल्हाध्यक्ष केला, हे लहान गोष्ट नाही. आणि चव्हाणचं प्रेम आणि देवेंद्रजीचं प्रेम आणि इथल्या मंचावर उपस्थित सर्वांचे खासदार, आमदार असतील, बापजी सर असतील, यांनी सर्वांनी मला नेहमी साथ दिली आहे. तर तुम्ही ज्या लोकांनी प्रवेश घेतात त्या मनात किंतु परंतु ठेवूच नका. आपल्याला इतिहास घडवायचा आहे आणि हे राईट टाइम आहे. त्याच्यानंतर आज जिल्हा परिषदमध्ये आपण अध्यक्ष बसवणार आहे. 35 सीट हे आमची कॅल्क्युलेशन आहे. 57 मध्ये 35 सीट हे भारतीय जनता पार्टीचे निवडून येतील. त्याच्यानंतर पालघर नगरपालिकेचा नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा बसणार आहे. आज त्याच्यानंतर डहाणू नगर परिषद निकम साहेबांनी सांगितलं, तुम्हाला त्याच्यावरती जाऊन सांगतो, 27 सीट आहे, एक पण सीट कोणाची येऊ देणार नाही. 27 ते 27 भारतीय जनता पार्टीची निवडून येते डहाणूमधून. आणि ते काय सांगतो मी, कार्यकर्त्यावर विश्वास आणि जे कार्यकर्ता तयार केले आपण जिल्ह्यामध्ये, त्याच्यासाठी मी सर्व विरोध करतो. पक्षासाठी पक्षामध्ये विरोध करताना माझ्यावर खार पण ठेवतात वरचे लोक, बापजी सर का हा जास्त करतोय. पण काय करतो माहित आहे का, मी नाही बोलणार समजा जिल्ह्यामध्ये, तर तुम्ही मला सांगा ना कोण बोलणार? खासदार आमदार साहेब ते त्यांच्या प्रोटोकॉलला काय मी संघटन चालवतो. मी संघटनची खान समजा तुमची जे तुमच्या मनात आहे मी पोहोचू शकलो नाही प्रदेशला, तर तुम्ही मग काय सांगतील इथे येऊन आम्हाला काय फायदा? तुम्हाला एवढा विश्वास देतो का पंचायत समिती, आपल्याला जव्हार नगरपालिका, वाडा नगरपंचायत हे 4 नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे असतात. बाकी सर वाडाची गॅरंटी आहे ना, जव्हारची कुणाल उद्वन, हा छाती टोकून कुछ भी करो इस पर आना है, हा तर होतं ना पुढे ते बोलणार मी. त्याच्यानंतर आज आपले पंचायत समिती सभापती आहेत उखाडा निकम साहेब बसणार ना, संतोष चौथे साहेब नक्की. त्याच्यानंतर जव्हार सभापती भोये साहेब, विक्रमगड सभापती यस, आणि वाडाच्या बापजी सर आणि सावळा साहेब पंचायत समिती सभापती. तुमचं लक्ष पूर्णकडे असणार, आपण काम वाटून घेऊ. कारण कसं आहे, येता विक्रमगडचा सुशील अवसरकर ना, सुशील अवसरकर सर्व पिचवर बॅटिंग करू शकतो. ते कोणते बॉल टाका, कोणते पिच द्या, कोणता एरिया द्या, त्याला काय फरक पडत नाही. सर बरोबर ना, परफेक्ट ट्रेनिंग घेतली आहे सर. आज जे लोकांनी पक्ष प्रवेश करतात, मी तुम्हाला हे विचारू इच्छितो, आपल्याला युती करायची आहे का? कारण बघा, मी जेव्हा तुमची बाजू मांडणार तर तुम्ही लोकसभामध्ये इतिहास घडवणारा जिल्हा आहे पालघर जिल्हा. तेव्हा पण आपल्याला सीट भेटत नव्हती, तेव्हा विरोध सुरू केला जिल्ह्यामध्ये, तेव्हा पक्षाला विश्वास झाला. आणि तेव्हा मी चव्हाण साहेबांना सांगितलं 2.25 लाखच्या वरती हे लोकसभा सीट निवडून येतील. तेव्हा कोणालाच पटलं नाही. जेव्हा आम्ही प्रदेशला गेलो ना सावरा साहेबला घेऊन, सीएम साहेबला भेटायला देवेंद्रजींना,
तेव्हाही त्यांना ते काय बोललं माहिती आहे का, आम्हाला विश्वासच नव्हतं की ही सीट एवढ्या मतांना येईल निवडून. तर हे इतिहास आपल्या जिल्ह्याने घडवलं, हरिभोई साहेबच्या इतिहास जिल्ह्याने घडवलं. आता ही लढाई, माझी विनंती आहे खासदार आमदारांना आणि बाजी साहेब तुम्हालाही, ही लढाई आमची आहे. तुम्ही लोक मागे हटले तर ते तुम्ही बरोबर ना, हात वरती घेऊन सांगा ही लढाई आपली सर्वांची आहे. पक्ष प्रवेश करतोय आपण सर्व, तर खाली फक्त काय बूथ बनवायला आणि मिटिंग लावायला का ना. आज पक्ष प्रवेश होतोय शिंदे साहेबच्या गटातून, उभाटातून, तुतारीतून, बहुजनतून, सीपीएमतून. एवढे पक्ष असताना आपल्याकडे जे येतात लोक ते मंचावर उपस्थित सणावर विश्वास आहे म्हणून लोक आपल्याकडे प्रवेश केला आलेले आहेत. आणि माझी विनंती राहील खासदार आमदारांना का युती कार्यकर्त्याला विचारून करा, कारण हे जिल्ह्यामध्ये हे गोल्डन एरा आहे बीजेपी साठी, हे परत येणार नाही खासदार साहेब आमदार साहेब. आणि माझी विनंती अशीच राहील का 250 लोक 262 कार्यकर्त्याला संधी द्या लढायला, तेव्हा हे कार्यकर्ता तुम्हाला 15 वर्ष भारतीय जनता पार्टी चालून दाखवतो. आणि आम्हाला उद्या बोलवलेलं आहे प्रदेशला, का सांगतो माहिती आहे का, मला जे माहिती आहे सर्व कार्यकर्त्याला माहिती पाहिजे, तिथे बसलेल्या प्रमुख लोकांनाही माहिती पाहिजे. त्याच्यामधून भरपूर प्रमुख लोक येणार आहेत. तर युती आपण काय बोलायचं प्रदेशला, नाही ना हात करू उद्या आपलं सर्वांनी मत मांडायचं. आमच्या जिल्ह्यामध्ये संधी द्या. शिवसेना असेल शिंदे साहेब का आपला राष्ट्रवादी असेल, हे आमचे मित्र आहेत, आम्ही इकडे ठेवतो त्यांना, पण ही लढाई फ्रेंडली फाईट होऊ द्या. बरोबर ना, मैत्रीपूर्ण करू, इलेक्शन नंतर बसू. बरोबर आहे ना, कारण कसं आहे हे टाइम मला जे दिसते लोकसभाला जेव्हा आपण इतिहास घडवलं तेव्हा मी जिल्ह्यावर फिरत होतो, तेव्हा मला दिसत होता का हा जिल्हा फार पुढे जाणार आहे. तेव्हा सर्वांनी साथ दिली, विधानसभाला साथ दिली, आणि ही लढाई आता कार्यकर्त्यांची आहे. आणि तुम्ही सर्वांनी एक सांगितलंय की आपल्याला युती करायची नाही. मात्र साहेब संजू डिटे सर्व लोकांना विचारतो मी, जे लोकांनी पक्ष प्रवेश घेतलेला आणि मंचावर उपस्थित, युती करायची का नाही करायची? आज होती ह्यांच्या कॉन्फिडन्स सोडवा, माझ्या तर हाय आहे. आणि एकच बोलू इच्छितो का हे सर्व ज्या पक्ष प्रवेश होतोय ते पक्ष प्रवेश मध्ये आज पंकज कोरेच्या माध्यमातून कमीत कमी 300 ते 350 लोक आज पक्ष प्रवेश घेणार आहेत. पंकज कोरेच्या माध्यमातून आणि त्यांच्या मंडल अध्यक्ष देवानंद शिंगडे, त्याच्यानंतर वसंत गौरवाला ते स्वतः मंडल अध्यक्ष आहेत, त्यांच्या माध्यमातून 350 ते 400 लोकांचे कार्यकर्ता प्रवेश होतोय. आणि सर्वात मोठा प्रवेश कैलास पात्रे साहेब पालघरचे गटनेता 30 वर्षापासून पालघर नगरपालिकेचे चालवतात. तुम्ही नाही आम्ही साथ आहे. आणि त्यांनी 30 वर्षाचे अनुभव, त्यांचे अनुभव खरोखर मात्र साहेब जिल्हाभर लाभेल, कारण एक चांगला आणि हुशार व्यक्ती भारतीय जनता पार्टीमध्ये येतोय. आज त्याच्यानंतर तिकडे आपल्या भाविन कंसारा मंडळाध्यक्ष आले का? ठीक आहे, ते काही कारण नाही आले. हर्षद पाटील त्यांच्या माध्यमातून मंडळ अध्यक्ष आहेत आपले 50 कार्यकर्त्याच्या वरती, आणि त्याच्यामध्ये 3 सरपंच, बरोबर आहे ना हर्षद? हा, हे लोक प्रवेश घेतात त्यांच्या माध्यमातून. मोखाड्याचे संतोष चौथे असतील, त्याच्यानंतर आपले आमदार साहेब असतील, आपले प्रकाश निकम साहेब असतील, आणि मिलिंद जोले आपले तालुका अध्यक्ष तिकडे, त्यांच्या माध्यमातून कमीत कमी 100 कार्यकर्ता आज प्रवेश घेतात. आणि सर्व ते प्रमुख कार्यकर्ते आहेत, कोणाला पकडू नये हे एवढे लोक बाहेर सुटले इलेक्शन मध्ये, कोणाची बापाची हिंमत होणार नाही आपल्या सभा उभं राहायची. त्याच्यानंतर गंजाडचे संजू डिटे, त्यांच्या माध्यमातून कमीत कमी 250 कार्यकर्त्याचा प्रवेश होतोय. संजू कुठे आहे? कुठे मागे आहे ना? हा, हे शिंदे गटाचा खास कार्यकर्ता आहे, आणि गावी सर खास माणूस होता एकदम. त्याच्यानंतर आपले सिरगावचे बाबली पार्क, त्यांच्या माध्यमातून कमी, आणि हा तिकडे आपला मंडल अध्यक्ष आपला आशिष चव्हाण,
त्याच्यानंतर सिरगावच्या पापलीन आणि पार्क त्यांच्या माध्यमातून कमीत कमी 50 कार्यकर्ता, प्रमुख कार्यकर्त्याचा प्रवेश होतोय. तिकडे आपला मंडलाध्यक्ष आहे प्रणय म्हात्रे. हे सर्वांची टीम आहे, कोणी एकच करत नाही, पण सर्वांनी मंडलाध्यक्ष असतील, प्रमुख कार्यकर्ते असतील, त्यांच्या माध्यमातून हे आज एवढा मोठा प्रवेश होतोय. त्याच्यानंतर आपले मुरबाड हे आशिष चव्हाणचा गट आहे, तिथून कमीत कमी 150 कार्यकर्ता आशिष चव्हाणच्या माध्यमातून आणि दुसरा आपला रिकी बालू रत्नाकर यांच्या माध्यमातून. आशिष बरोबर ना, आणि रिकी पण आहे. आणि हे आता प्रवेश घेतलेला निकम साहेब बरोबर शिवसेनाचा होता, शिवसेनाचा युवा अध्यक्ष होता. आणि आता ह्याने एवढा कडक त्या लोकांनी काम करायला लागलं ना, का तुम्हाला सांगतो का हे पक्षामध्ये जेवढे लोक आले सर्व प्रमुख कार्यकर्ता मागे आले. मुंबईला पण 1,500 कार्यकर्त्याचा पक्ष प्रवेश झाला. आज 2,500 लोक इतर पक्षातून येतात. तर मला वाटत नाही की आपलं भविष्य कोणी थांबू शकणार नाही. त्याच्यानंतर आपलं पालघर गौतम गायकवाड यांच्या माध्यमातून 150 लोक पक्ष प्रवेश घेतात. आपलं पालघर सर प्रणय म्हात्रे, महेंद्र बोने आपलं आणि आपलं मिलिंद वळे आणि तिकडे आपलं अशोक वडे साहेब सरचिटणीस आणि महेंद्र मंडलाध्यक्ष आहे, यांच्या माध्यमातून संपर्क कार्यकर्ता हे सर्व प्रवेश घेतात. आणि रवी भडांगे त्यांच्या माध्यमातून 200 कार्यकर्ता, रवी भडांगे आपला हे मंडलाध्यक्ष आहे विक्रमगडच्या, त्यांच्या माध्यमातून 200 कार्यकर्ता पक्षावर प्रवेश घेतात. आणि कुणाल पाटील, सॉरी मी विसरलो, कुणाल त्यांच्या माध्यमातून 350 लोक पक्षात प्रवेश घेतात. 450 लोक चालेल. आणि हे सर्व लोक आम्हाला प्रवेश करायला पत्रकार पण मदत करतात ना, पत्रकार लोक पण यादी देतात पक्ष प्रवेशासाठी. त्यांना मनापासून पत्रकारला पण आभार. भारतीय जनता पार्टी असंच वाढवा आणि असंच आशीर्वाद आमच्यावर नेहमी ठेवा ही विनंती. त्याच्यामध्ये घुंगवाडा सरपंच सदस्य हे सर्व लोक पक्ष प्रवेश घेतात. याच्या मंडलाध्यक्ष देवानंद सिंगडे. हे सर्व पक्ष प्रवेश करताना सर्वच कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली, प्रमुख कार्यकर्ते असतील, मंडलाध्यक्ष असतील. आणि आजच्या मीटिंगमध्ये गैरसोय झाली असेल बसायला, कारण कमीत कमी सावरासाहेब 3,500 लोक प्रवेश सोडून प्रवेशला घेऊन 3,500 लोक थांबलेत. इथे बघा, इथे पण बघा, बसायची उभ्याची जागा नाही, इथे पण जागा नाही. ही भारतीय जनता पार्टीची ताकद आहे. आणि सर्वांना शुभेच्छा देतो पक्षामध्ये प्रवेश घेताना. आणि आमच्यावर विश्वास ठेवा, कोणाबरोबर पण चूक होणार नाही. आणि प्रत्येक माणसाला सुजित पाटील आपले जिल्ह्याचे उपाध्यक्ष आहेत, त्यांच्या माध्यमातून कमीत कमी 50 कार्यकर्ता धनसारचे आणि तेवढं सदस्य वगैरे प्रवेश घेतात. आणि जव्हारचे त्याच्यामध्ये संपर्क कार्यकर्ता आपले आमदार साहेब असतील, तिकडे आपले विठ्ठल चौधरीजी असतील, त्याच्यानंतर कुणालजी, यांच्या सर्वांच्या माध्यमातून आज हे पक्ष प्रवेश होतोय. आणि खरोखर मी जेव्हा जिल्हाध्यक्ष झालो तेव्हा फक्त जिल्हा होतं, हातात काही नव्हतं. हे घडवलं आपण खासदार आमदार. आणि तेव्हा मी बोलायचो, माझ्या पहिले भाषण पण तुम्ही बघून घ्या, मी तेव्हापासून बोलायचो एक खासदार आणि कमीत कमी 2 आमदार हे जिल्ह्यामध्ये निवडून आणू आपण. तेव्हा काही लोक माझ्या हसायचे, पण आपण घडवलं ना. तर जिल्हा परिषदचे अध्यक्ष प्युअर भारतीय जनता पार्टीचा असणार. आणि आता राहिलेले 2 महिने माझी सर्वांना विनंती आहे, माझा एक नारा आहे, ना सोऊंगा ना सोने दूंगा. हे तुम्ही सर्वांनी हे 2 महिने माझी विनंती आहे की झोपू नका. कारण अगर आपल्याला राज करायचं असेल जिल्ह्यावर आणि इतर पक्षामध्ये, पक्ष कुठेच राहिला नाही जिल्ह्यामध्ये, फक्त भारतीय जनता पार्टी. माझ्या सर्वांना विनंती आहे कलकलाची की तुम्ही सर्वांनी ताकदीने काम करा. आणि ज्या लोकांनी प्रवेश घेतला त्यांना शुभेच्छा देतो. आणि मंचावर उपस्थित ज्या लोकांनी मला नेहमी आशीर्वाद आणि साथ दिला त्यांना मनापासून आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हमारे बारे में अंदाज मत लगाना, हमारे बारे में चंदेगढ़ अंदाज मत लगाना, क्योंकि अंदाज लोग अक्सर गलत समझ जाते हैं. हम वो हैं जो तकदीर को भी झुका देते हैं. जिस रास्ते से हम गुजरते हैं वहाँ निशान छोड़ जाते हैं. बराबर जाते हैं. दुश्मनी करना है तो सोच समझ के करना, क्योंकि हम दोस्ती में जान देते हैं और दुश्मनी की पहचान मिटा देते हैं.